केस गळतीची नेमकी कारण काय आहे? व्हॉट्सअप आणि फेसबुक. डॉक्टर साहेब, आता दैनंदिन जीवनाकडे जर आपण पाहिलं तर खूप ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे लोकांना याच्यामुळे. तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुम्ही याच्याकडे कसं पाहता की त्याचा परिणाम होतो का? यस, सजीवानाम दहती चिंता निर्जीवानाम दहती चिता असं ग्रंथात म्हटलंय. बघा, फक्त एका टिंबाचा फरक आहे. सजीव व्यक्तीला चिंता जाळत असते आणि निर्जीव व्यक्तीला चिता जाळत असते. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की लोणचं जे आहे त्याच्यामध्ये लवंगरस जास्त आहे, ते तोंडी लावण्यापुरतच पाहिजे आणि अल्प प्रमाणात पाहिजे. भाजीची जागा जेव्हा लोणचं घेतं तेव्हा त्याचं प्रमाण चुकलंय, आणि प्रमाण चुकलं की लवंगरस शरीरात जास्त गेला, म्हणजे केस गळणं, केस पिकणं, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या लवंगरसामुळे होतात. आणि म्हणून जे फक्त लोणच्याबरोबर ते आहार करतात त्यांनाही हे प्रॉब्लेम होतो. जसं 1 लिटरभर दुधामध्ये तुम्ही 1 चिमूटभर मीठ टाकलं तर अख्खं दूध ते नासवतंय, तसंच शरीराचं आहे. तुम्ही या पूर्ण शरीरामध्ये 1 चिमूटभर सुद्धा मीठ जास्त घेतलं तरी ते केस गळायला कारणीभूत ठरतं. अरे बापरे, मीठ शत्रू आहे. आहार आणि जीवनशैली आयुर्वेदानुसार कशी असली पाहिजे? दैनंदिन क्रमच चुकलाय, तसं झोपेचं पण सर्कल चुकलंय. नक्कीच. लोक रात्री 1, 2, 3 स्क्रीन टाइम वाढलाय आणि सकाळी 10 वाजता उठतात. त्याचा काय परिणाम? आपण आपलं घड्याळ निसर्गाच्या घड्याळाबरोबर जेवढं संतुलित करणार तेवढं आपलं आरोग्य उत्तम राहणार. आणि निसर्गाचं आपलं घड्याळ पुढे मागे झालं की आपल्याला आजार होणार. जो माणूस निसर्गाच्या घड्याळाबरोबर स्वतःचं घड्याळ लावतो तो माणूस या सृष्टीमध्ये निरोगी राहतो. डॉक्टर साहेब, केस टिको न टिको, माणूस टिकला पाहिजे, त्याचा आत्मविश्वास टिकला पाहिजे. अगदी सर. तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल ज्याचे केस गेलेत किंवा परत आले नाही? की शेवटच्या केसापर्यंत लढायची आपली तयारी असली पाहिजे, मग काही अडचण येत नाही. आणि गेले तर गेले, गेले तर गेले. मी टिकलो पाहिजे.